झी 24 तास एक पाऊल पुढे। अनिता अडवाणी यांच्या कायदेशीर नोटीसीने या साऱ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतंय। बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्यावरून हा वाद आता रंगू लागलाय। अनितांच्या म्हणण्यानुसार आशीर्वाद या बंगल्यात म्युझियम करावं अशी राजेश खन्ना यांची इच्छा होती। पण असं जरी असलं तरी आपण इतर हक्कांसाठी लढू असंही म्हणत अनिता यांनी या साऱ्या प्रकरणातला ट्विस्ट कायम ठेवला आहे। आशीर्वाद, सुपरस्टार राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी या तिन्ही नावांनी केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर देशभरात अनेक चर्चांना जन्म दिलाय। कारण यामागे दडलाय कोट्यावधीच्या संपत्तीचा मामला। सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मृत्यूच्या अवघ्या काही तासानंतर अनितानं खन्ना परिवाराकडून होत असलेल्या घुसमटीला वाचा फोडली आहे आणि या सुपरस्टारच्या मृत्यूनंतर समोर आली एक नवी कहाणी आणि या कहाणीची नायिका बनली अनिता अडवाणी। राजेश खन्ना यांची मैत्रीण अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या अनितानं सुपरस्टारच्या मृत्यूच्या अगोदर खन्ना कुटुंबियांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत नोटीस पाठवली होती। राजेश खन्ना आपले निकटवर्तीय असल्याचा दावा करत आपल्याला आशीर्वादमध्ये आता स्थान मिळत नसल्याचा खुलासा अनितानं केलाय आणि या सर्व घटनेनं व्यथित होऊन अनितानं खन्ना परिवारावर आरोपाची तोफ डागली आहे। अनिता अडवाणीचे आरोप, राजेश खन्ना यांच्या कुटुंबियांनी घरातून हाकलून दिले। राजेश खन्ना रुग्णालयात असताना त्यांना भेटण्यासाठी मज्जाव करण्यात येत होता असा थेट आरोप अनितानं राजेश खन्ना यांच्या कुटुंबावर केलाय। कौटुंबिक अत्याचार केल्याचा आरोप, राजेश खन्ना यांना रुग्णालयातून घरी आणल्यावर आपल्याला आशीर्वादमध्ये येण्यास मनाई करण्यात आली होती। त्याचप्रमाणे नातेवाईकांनीही अपमानास्पद वागणूक दिली असल्याचंही अनिताचं म्हणणं आहे। आजारी असताना नाही ओळखलं काकांनी, अखेरच्या दिवसात राजेश खन्ना यांनी केलं दुर्लक्ष। शेवटच्या काही दिवसांमध्ये अत्यंत आजारी असणाऱ्या राजेश खन्ना यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं असा दावाही अनिता यांनी केला आहे। काकाच्या मृत्यूपूर्वी खन्ना कुटुंबियांनी अनिताला केलं बेदखल। राजेश खन्ना यांच्या मृत्यूपूर्वी अवघे काही तास अगोदरच खन्ना कुटुंबांनी आपल्याला आशीर्वादमधून बेदखल केल्याचा आरोप अनितानं केलाय। 8 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असल्याचा केला दावा। अनितानं प्रसारमाध्यमांसमोर आपण गेली 8 वर्ष राजेश खन्ना यांची मैत्रीण असल्याचा दावा करत आशीर्वादवर हक्क सांगितलाय। ह्यूमिलिएशन जो मुझे किया गया है उसका मुझे बहुत गुस्सा है और मैं जो चाहती हूँ कि इस आशीर्वाद का म्यूजियम बने, ये मैं चाहती हूँ। वो उनकी तमन्ना थी खन्ना साहब की और वो म्यूजियम बने, तो वही मेरी इच्छा है। राजेश खन्ना यांच्या अंतिम यात्रेलाही आपल्याला मुद्दाम डावलण्यात आलं असल्याचं अनिताचं म्हणणं आहे। अनिताचे आरोप, खन्ना परिवाराचं मौन आणि एकूणच वाढत जाणारा संभ्रम यामुळे राजेश खन्ना यांच्या या मैत्रिणीच्या कहाणीला आता वेगवेगळे पदर निर्माण झालेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।